तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा अभ्यास मित्र श्रीपाद कुलकर्णी आज तुम्हाला त्या ठिकाणी 10वीच्या बोर्डाच्या दृष्टीने महत्वाचा असणारा जो टॉपिक आहे ॲनिमल क्लासिफिकेशन तो त्या ठिकाणी टीच करणार आहे एकदम शॉर्ट मध्ये. ओके, तर मुलांनो, 5 किंगडम सिस्टीम डिस्कवर्ड बाय द R.H. Whittaker in 1969. According to the R.H. Whittaker, living organism are classified into the two groups. First one is the prokaryotic organism, second one is the eukaryotic. Prokaryotic eukaryotic म्हटलं तरी चालेल. Prokaryotic and eukaryotic. Prokaryotic organism classified under the unicellular. It include kingdom Monera. Okay, first kingdom Monera. Then again eukaryote जे आहेत त्यांचे परत दोन ग्रुप होतात पहा, युनिसेल्युलर अँड सेकंड वन इज द मल्टी सेल्युलर. मग युनिसेल्युलर एक पेशी, मल्टीसेल्युलर जे आहेत ते बहुपेशी म्हणतो आपण त्याला. ओके, मग युनिसेल्युलर मध्ये कोणता किंगडम आहे? सेकंड किंगडम जो आहे आपला किंगडम प्रोटिस्टा. ओके, किंगडम प्रोटिस्टा. देन मल्टीसेल्युलर इज डिवायडेड इनटू द टू ग्रुप्स. मल्टीसेल्युलरचे परत दोन ग्रुप्स होतात पहा, विथ सेल ऑल आणि विदाउट सेल ऑल. विदाउट सेल ऑल मध्ये कोणता किंगडम येतो बाळांनो? फक्त किंगडम ॲनिमालिया. किंगडम ॲनिमालिया येतो. ओके, आणि विथ सेल ऑल मध्ये दोन ग्रुप पडतात. एक पडतो ॲटोट्रॉपिक, एक ग्रुप कोणता पडतो बाळांनो? ॲटोट्रॉपिक, आणि दुसरा पडतो हिटेरोट्रॉपिक. ओके, मग ॲटोट्रॉपिक मध्ये कोण येतं? जो तुमचा तिसरा किंगडम आहे, जो स्वतःच अन्न स्वतः तयार करतो, किंगडम प्लॅन्टी. ओके, आणि दुसरा इकडे कोण येतो? चौथा किंगडम जो हिटेरोट्रॉपिक आहे, फंगाय. आणि लास्ट तिकडे आपलं पाचवं तिकडे आहेच. ओके, 5th नंबरचा किंगडम ॲनिमलिया. असे हे त्या ठिकाणी क्लासिफिकेशन तुमच्या चॅप्टर मध्ये फर्स्ट पेज वरती हे सर्व आहे. प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक येणार तर नाही, पण जर आला तर हा चार्ट महत्वाचा आहे. 5 किंगडम आहे पहा. जर फिलिंग द ब्लँक्स जर आले चार्ट देऊन तर त्या ठिकाणी लक्षात ठेवा. प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक मध्ये युनिसेल्युलर किंगडम मोनेरा, युकॅरियोटिक मध्ये युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर मध्ये किंगडम प्रोटिस्टा, मल्टीसेल्युलर मध्ये सेल ऑल प्रेझेंट, सेल ऑल अब्सेंट, विदाउट सेल ऑल असं म्हटलंय आपण. विथ सेल ऑल मध्ये ॲटोट्रॉपिक, हिटेरोट्रॉपिक, त्यामध्ये किंगडम प्लॅन्टी, हिटेरोट्रॉपिक मध्ये किंगडम फंगाय, आणि विदाउट सेल ऑल मध्ये किंगडम ॲनिमलिया. हे झालं तुमचं 5 किंगडम सिस्टीम डिस्कवर्ड बाय द R.H. Whittaker. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. जे ॲनिमल क्लासिफिकेशन फर्स्ट गेलं होतं पहा, आर्टिफिशियल क्लासिफिकेशन. अरिस्टॉटल नावाच्या सायंटिस्टने त्याने ॲनिमलला क्लासिफाय केलं अकॉर्डिंग टू द बॉडी साईज, हॅबिट्स अँड हॅबिटॅट. बॉडी साईज, त्यांच्या बॉडी साईज नुसार त्याला क्लासिफिकेशन केलं. हॅबिट्स म्हणजे त्यांच्या सवयीनुसार, आणि हॅबिटॅट म्हणजे त्यांचं राहण्याचं ठिकाण, ते कोणत्या प्लेसमध्ये सापडतात. ओके, त्यानुसार त्यांनी त्याचं क्लासिफिकेशन केलं. कुणी? अरिस्टॉटलने. त्यानंतर बरेचसे सायंटिस्ट आहेत त्यांनी त्यानंतर वर्क केलं. नंतर नॅचरल सिस्टीम जे आहे तर मेयर आणि डोविन्स्की हे जे सायंटिस्ट आहे त्या दोघांनी जे नॅचरल सिस्टीम क्लासिफिकेशन आहे ते एक्सप्लेन केलं. बरोबर, ते कशावरती बेस्ड होतं? बॉडी ऑर्गनायझेशन, टाइप्स ऑफ सेल्स, क्रोमोझोम अँड बायोकेमिकल प्रॉपर्टी यावरती ते डिपेंडेबल होतं. ओके, यानुसार त्यांनी ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलं. त्यानंतर जो आपण महत्वाचा पॉइंट पाहणार आहोत, जो एक्झामला विचारला जातो, खूप वेळा प्रश्न असतो, फेरी IMP. नुसता IMP नाही तर तो काय आहे? फेरी IMP आहे पहा. कोणता? ॲनिमल क्लासिफिकेशन. जे किंगडम ॲनिमलिया आहे, किंगडम ॲनिमलिया डिवायडेड इनटू द टू ग्रुप्स, नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. ओके, नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. परीक्षेला प्रश्न काय विचारतात पहा, डिफरन्स बिटवीन नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स, या दोघांचा फरक विचारला जातो पहा, येतोच एक्झामला प्रश्न. तर मग काय यामध्ये 4 फरक आहेत पहा. ओके, फर्स्ट काय?
नोटोकॉर्ड अब्सेंट. जे नॉन कॉर्डेट असतात त्यांच्यावर नोटोकॉर्ड अब्सेंट असतो. पण कॉर्डेट मध्ये काय, नोटोकॉर्ड प्रेझेंट. म्हणून यांच्यामध्ये काय असतो, नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. पहा, नोटोकॉर्ड प्रेझेंट. इकडे नोटोकॉर्ड काय केला आपण, अब्सेंट केला. ओके. त्यानंतर जे फॅरेंजियल गिल स्लिट्स अब्सेंट. इकडे फॅरेंजियल गिल स्लिट्स अब्सेंट असतात. इकडे काय असतात कॉर्डेट मध्ये, इकडे अब्सेंट म्हणजे इकडे प्रेझेंट. काय, फॅरेंजियल गिल स्लिट्स प्रेझेंट कोणामध्ये, कॉर्डेट्स मध्ये. ओके. त्यानंतर तिसरा पॉइंट येतो तर हर्टच्या रिलेटेड. हर्ट म्हणतो आपण. पहा, इफ हर्ट इज प्रेझेंट इन नॉन कॉर्डेट्स, तर ते कुठे असतं, डॉर्सल साइड. कट पण जर प्रेझेंट असेल तर ते कोणत्या साईडला असतं, डॉर्सल साइड. आता पुढची बाजू कोणती असते आपली, व्हेंट्रल. मागची कोणती असते, डॉर्सल. नॉन कॉर्डेट मध्ये हर्ट कुठे असतं, डॉर्सल, म्हणजे त्यांच्या पाठीवर असतं आपल्या भाषेमध्ये. ठीक आहे. आणि कॉर्डेट्स मध्ये काय असतं, पहा, हर्ट कुठे असतं आपल्यामध्ये, आपले स्वतःचाच विचार करा, आपण कॉर्डेट आहेत, कुठे असतं, पुढच्या साईडला, म्हणजे व्हेंट्रल साइड. ओके. मग इथे काय म्हणणार तुम्ही, हर्ट. हर्टचं लोकेशन काय असणार आहे, व्हेंट्रल साइड. हा झाला तुमचा तिसरा फरक. त्यानंतर बाळांनो नेक्स्ट पुढे आहे नर्व कॉर्ड. ओके. इकडे आणि या साईडला नर्व कॉर्ड. आता पहा, नर्व कॉर्ड मध्ये काय आहे, अगोदर आपला विचार करू. नर्व कॉर्ड कसं असतं आपल्यामध्ये, हॉलो. आणि कोणत्या साईडला असतं, बॅक साईडला. बॅक साईडला पण काय म्हणणार आहे, डॉर्सल साईड. मग आपल्यामध्ये काय आहे, हॉलो. आणि तो कुठे आहे बाळांनो, डॉर्सल साईडला आहे. मग याच्या उलट इकडे काय असतो, सॉलिड. आणि कुठे असणार आहे, व्हेंट्रल साइड. मग तुम्हाला परीक्षेत विचारलं जाईल डिफरन्स बिटवीन द नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स, तर त्या ठिकाणी पाठ करायची पण गरज नाही आली पाहिजे. आपण कॉर्डेट्स आहेत, आपल्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे, पाठीचा कान आपण म्हणतो प्रेझेंट आहे, यांच्यामध्ये काय येतो, अब्सेंट आहे. फॅरेंजियल गिल स्लिट्स आपल्यामध्ये प्रेझेंट आहेत, यांच्यामध्ये अब्सेंट आहेत. हर्ट आपले जे ग्रुप आहे कॉर्डेट्स आपला, हर्ट कुठे आपल्यामध्ये व्हेंट्रल साईडला आहे, त्यांच्यामध्ये कुठे पाठीवरती, म्हणजे काय, डॉर्सल साईड. नर्व कॉर्ड त्यांच्यामध्ये काय, सॉलिड आणि व्हेंट्रल साईड पुढच्या साईडला आहे, आणि सॉलिड आहे. आपल्यामध्ये कसं असतो, होलो आणि डॉर्सल साईड. ओके. हा झाला महत्वाचा इकडे ॲनिमलचं विभाजन, कॉर्डेट अँड नॉन कॉर्डेट. त्यानंतर आपण क्रायटेरिया ऑफ क्लासिफिकेशन. आता ॲनिमलचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं बाळांनो, ॲनिमलचं क्लासिफिकेशन हे 5 क्रायटेरिया घेतले जातात. पहा, फर्स्ट आहे ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये काय, प्रोटोप्लाझमिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. प्रोटोप्लाझमिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, काही ऑर्गॅनिझम मध्ये फक्त प्रोटोप्लाझमच असतो. पहा, त्यांचा क्लासिफिकेशन अमिबा वगैरे तुम्ही जर पाहिले तर त्या ठिकाणी प्रोटोप्लाझमिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन येतं त्यामध्ये. नंतर सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, त्यांच्यामध्ये फक्त काय असतो, सेलच असते. पहा, फक्त सेल असतात, पूर्ण डेव्हलपमेंट झालेली नसते, म्हणजे टिश्यू डेव्हलप झालेला नसतो. मग असे कोण आहे सेल्युलर ग्रेड, पोरीफेरा आपण म्हणतो, पोरस बेरिंग ॲनिमल्स. सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, टिश्यू डेव्हलप झालेला नसतो. त्यानंतर सेल अँड टिश्यू ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, सेल इज कन्वर्टेड इनटू द टिश्यू, किंवा सेल ग्रुप ऑफ सेल इज नथिंग बट द टिश्यू आपण म्हणतो. त्यांच्यामध्ये सेल अँड टिश्यू ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन असतं. पहा, ओके. तर ते त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं निडा जे निडारे वगैरे आहेत त्यांच्या पुढे, तर त्या ठिकाणी सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. नंतर टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, जे प्लॅटिहेल्मिंथ असते, अॅनिडा असेल, आर्थ्रोपोडा असतील, पुढे जे सगळे आहे पुढचे, त्यांच्यामध्ये टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन असतं, त्यानुसार क्लासिफिकेशन केलं जातं. नंतर बॉडी सिमेट्री. बॉडी सिमेट्री काय, असिमेट्रिकल, रॅडियल अँड बायलॅटरल. आता असिमेट्रिकल पडलं म्हटलं की काय, जर आपण बॉडीचे जर 2 भाग केले तर या ठिकाणी 2 इक्वल भाग येत नसतील तर त्याला ठिकाणी म्हणायचं असिमेट्रिकल. म्हणजे काय, नो 2 इक्वल पार्ट्स, तर तुम्ही त्याला म्हणतात पार्ट. ओके. ते येत नसतील त्या ठिकाणी असिमेट्रिकल. याच्यामध्ये कोण येतं, पोरीफेरा, जे स्पॉन्जेस आपण म्हणतो ते ठिकाणी. रॅडियल सिमेट्री. रॅडियल सिमेट्री म्हणजे काय, ऑर्गॅनिझमची जी बॉडी आहे ती कोणत्याही प्लेन मध्ये तुम्ही जर कट केलं त्या ठिकाणी एनी प्लेन, इन एनी प्लेन, तर बॉडीचे काय येतात, 2 इक्वल पार्ट्स. 2 इक्वल पार्ट्स किंवा तुम्ही ऑल्स म्हणू शकता. ओके. आणि बायलॅटरल मध्ये काय म्हणणार, इक्वल पार्ट्स होतात फक्त, पण 1 प्लेन, एकाच प्लेन मध्ये, 1 प्लेन, फक्त लक्ष करायचं एकाच प्लेन मध्ये काय होणार, 2 इक्वल
पार्ट्स. ओके, इन वन प्लेन, फक्त एकाच प्लेन मध्ये. म्हणजे आपल्यामध्ये जर पाहिलं, आपल्याला उभं कट केलं तर 2 इक्वल पार्ट होणार आहे. बरोबर, मासा असेल 2 इक्वल पार्ट होणार आहेत. ठीक आहे, म्हणजे काय, पण आडवं जर कट केलं तर 2 इक्वल पार्ट होतील का? नाही होणार. जर उभे सरळ कट केलं, इकडच्या साईडला एक हात, इकडच्या साईडला एक डोळा, एक डोळा, बरोबर, आपण असं करू शकतो. पण तसं जर आडवं कट केलं तर करू शकणार नाहीच. माणसाला कट करणं अवघड आहे. ठीक आहे, ते करू शकत नाही. पण आपण इमॅजिन केलं बरं, फिश, बरोबर, तर त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. मग बायलॅटरल सिमेट्री 2 इक्वल पार्ट होतील, पण वन प्लेन मध्ये. रॅडियल मध्ये 2 इक्वल पार्ट होतील, एनी प्लेन. तुम्ही जर स्टारफिश कसा कट जरी केला तर त्याचे 2 इक्वल पार्ट होतील, रेडियल सिमेट्री. ओके, इथं असिमेट्री मध्ये काय लक्षात ठेवणार? असिमेट्रिकल मध्ये स्पॉन्जेस, सायकॉन. रेडियल मध्ये स्टारफिश. बायलॅटरल मध्ये ह्युमन असेल, ओके, कॉक्रोच असेल, तुम्ही त्या ठिकाणी ते बायलॅटरल मध्ये ऍड करू शकता. त्यानंतर जर्म लेअर. आता जर्म लेअर मध्ये जर तुम्ही पाहिलं तिथं काय, डिप्लोब्लास्टिक अँड ट्रिप्लोब्लास्टिक. डिप्लोब्लास्टिक म्हणजे काय, 2 जर्म लेअर. किती जर्म लेअर आहेत? 2. इथं काय म्हणणार, 3 जर्म लेअर. ओके, मग 2 जर्म लेअर कोण आहेत? जे डिप्लोब्लास्टिक आहेत, जे सुरुवातीचे ऑर्गॅनिझम आणि डायरिया वगैरे जे आहेत ते डिप्लोब्लास्टिक असतात. याच्यामध्ये काय असतात? 2 लेअर, एक्टोडर्म आणि एंडोडर्म, असे 2च डर्म असतात. ठीक आहे, आणि याच्यामध्ये काय असतात? 3 जर्म लेअर. कोणकोणते? एक्टोडर्म, त्यानंतर मेसोडर्म आणि एंडोडर्म. ओके, म्हणजे असे 3 लेअर असतात पहा. मधला मेसो, बाहेरचा एक्टो आणि आतला एंडोडर्म, असे 3 लेअर असतात. त्यानंतर ट्रिप्लोब्लास्टिक मोस्टली जे ॲनिलिडाचे पुढचे सगळे जे आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे ट्रिप्लोब्लास्टिक. ओके, बॉडी कॅव्हिटी जे आहे सिलोम, आपण म्हणतो बॉडी कॅव्हिटी. असिलोमेट म्हणजे काय? नो बॉडी कॅव्हिटी. यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी नसते. ओके, निडारिया, पोरिफेरा यांच्यामध्ये काय बॉडी कॅव्हिटी नसते पहा. सिरोसिलोमेट जे आहे इथं काय असते? फॉल्स बॉडी कॅव्हिटी. फॉल्स बॉडी कॅव्हिटी फक्त एकमेव फायलम आहे की जो फॉल्स बॉडी कॅव्हिटी दाखवतो, तर तो आहे अस्केल्मिंथिस. अस्केल्मिंथिस एकमेव आहे, तो काय आहे? सिडोसिलोमेट आहे पहा. नंतर युसिलोमेट म्हणजे काय? ट्रू बॉडी कॅव्हिटी. ट्रू बॉडी कॅव्हिटी, यांच्यामध्ये ट्रू बॉडी कॅव्हिटी आहे पहा. तर मग आपले आर्थ्रोपोडा, मोलुस्का, बरोबर, त्यानंतर तुम्ही म्हणता ते इकॅनोडर्माटा, पुढचे जे आहेत ना सगळे कॉर्डेट्स वगैरे सगळे, त्यांच्यामध्ये काय युसिलोमेट आहेत. मग त्यानंतर आहे बॉडी सेगमेंटेशन. बॉडी सेगमेंटेशन सेगमेंटेड आणि अनसेगमेंटेड. ज्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीचे सेगमेंट होतात त्याला म्हणायचं सेगमेंटेड बॉडी, आणि ज्याचे होत नाही त्याला म्हणायचं अनसेगमेंटेड. अशा प्रकारे हे क्रायटेरिया आहेत कशाचे? ॲनिमल क्लासिफिकेशनचे. यानुसार ॲनिमलला क्लासिफाय केलं जातं. त्यानंतर आपण पाहतो पहा, किंगडम ॲनिमलिया डिव्हायडेड इंटू द 2 ग्रुप्स ऑर 2 फायलम, नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. आता त्याच्यामध्ये जे नॉन कॉर्डेट्स मध्ये तुम्ही जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी फायलम आहेत पहा, 10 फायलम आहेत. किती? तर 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तुमच्या पुस्तकामध्ये हा जो टिनोफोरा आहे तो दिलेला नाहीये पहा, बाकी सगळे त्या ठिकाणी आहे, फक्त टिनोफोरा नाही दिलेला. आणि प्रोटोझोआ वगैरे असं काही ते ऍड केलेलं आहे. मे बी का केलं डोंट नो, पण त्या ठिकाणी पोरिफेरा, निडारिया हे बाकी सर्व आहेत. प्लॅटीहेल्मिंथिस, अस्केल्मिंथिस, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकॅनोडर्माटा आणि हेमिकॉर्डेटा. बऱ्याचशा पोरांना ताप येतो हे नाव आल्यानंतर, त्यांच्या लक्षात राहत नाही. सर लक्षात कसं ठेवायचं? अरे लय बाळांनो, सोपी एक आयडिया आहे. काय लक्षात ठेवायचं? PCCP ट्रिपल AMEH एक ट्रिक आहे पहा. काय? PCCP ट्रिपल AMEH. काय अवघड येतं त्यामध्ये? हे नाव लक्षात ठेवायचं. हो सर किती अवघड आहे? लय सोपं आहे. PCCP ट्रिपल AMEH कसं? पोरिफेरा, निडारिया, टिनोफोरा, प्लॅटीहेल्मिंथिस, अस्केल्मिंथिस, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकॅनोडर्माटा आणि हेमिकॉर्डेटा हे त्या ठिकाणी फायलम आहेत. ओके, मग याच्यातलं तुम्हाला टिनोफोरा तर नाहीच आहे, त्यामुळे त्याचा अभ्यास तुम्ही 11वीला गेल्यानंतर करणार आहात. ओके, इथं जे आहेत तेच आपण पाहणार आहोत. फक्त मी एक 2 कॅरेक्टर सांगणार आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट सांगणार, बाकी तुम्ही त्या ठिकाणी टेक्स्टबुक मधून करायचे. ओके, आणि तुम्हाला एक्झामला येताना पण किती कॅरेक्टर लिहावं? 2 कॅरेक्टर, त्याचं एक्झाम्पल लिहावं लागतं. एक्स्ट्रा काय लिहावं लागतं का? नाही. सगळ्यात जास्त एक आवडतं कॅरेक्टर, इट इज ॲक्वॅटिक, पण तो ॲक्वॅटिक पाहिजे का?
ते फेमस वाक्य असतं, ते बरेचशी मुलं लिहितात पा. आता पोरीफेरा, पोरीफेरा शब्दावरून अर्थ आहे काय? पोरीफेरा म्हणजे काय? पोरस बेरिंग ॲनिमल. यांना काय म्हटलं जातं? पोरस बेरिंग ॲनिमल. यांच्या बॉडीवरती काय असतात? पोर्स, छिद्र असतात पहा. बॉडीवर असतात, बॉडीवरती काय असतात? पोर असतात, बरोबर. त्यालाच काय म्हटलं जातं बाळांनो? ऑस्टिया. आणि जे लार्ज ओपनिंग असतं ते काय असतं? ऑसिक्युला किंवा ऑसिक्युलम म्हटलं जातं पहा. ऑस्टिया ऑसिक्युलम. लार्ज बॉडी कव्हर्ड द पोअर्स called as the ostia and the large opening ossiculum or ossicula. Okay, through which water given out. Ostia मधून पाणी आत येतं आणि ऑसिक्युलम मधून पाणी बाहेरच्या साईडला जातं बा त्यांच्यामध्ये. नंतर ह्या पोरीफेरामध्ये महत्वाचं पुढचं कॅरेक्टर जर सांगायचं जर झालं तर यांच्यामध्ये कोलोब्लास्ट सेल असतात, पण ते तुम्ही नाही लक्ष ठेवलं तरी चालेल, फक्त जनरल ठेवा. इट इज ॲक्वॅटिक. पोरीफेरा काय म्हणायचं? इट इज ॲक्वॅटिक. ओके, ॲक्वॅटिक आहे, मराईन, मोस्टली मराईन, फ्युअर फ्रेश वॉटर. हे तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल आहे सायकॉन. आणि यांच्यामध्ये कोणती, हे कशी असते बॉडी? बॉडी यांची कशी असते बाळांनो? असिमेट्रिकल. कशी असते? असिमेट्रिकल. लक्षात ठेवा, असिमेट्रिकल त्यांची काय असते? बॉडी असते. ओके, हा झाला तुमचा पोरीफेरा. त्यानंतर आपण येतो सेकंड निडाऱ्याकडे. निडारिया जो आहे याच्यामध्ये निडाऱ्यावरून काय असतात? निडोब्लास्ट सेल्स प्रेझेंट. कोणत्या सेल प्रेझेंट असतात? निडोब्लास्ट सेल्स प्रेझेंट. या निडोब्लास्ट सेल जे असतात त्यांचं काम काय असतं बाळांनो? तर त्यांचं काम असतं रिलीज टॉक्झिन. कोणामध्ये? प्रेच्या बॉडीमध्ये. त्याला मारते, विष त्याच्या बॉडीमध्ये रिलीज करते, बरोबर. स्टिंगिंग सेल असतात ते त्याच्या बॉडीमध्ये काय करतात? जे टॉक्झिन आहे ते रिलीज करतात आणि त्याला मारतात. कोणाला? त्या जे प्रिय आहे, तेच भक्ष्य आहे त्याला, बरोबर. ह्या सेल्स असतात. नंतर याच्यामध्ये एक स्पेशल बॉडी फॉर्म असतो. स्पेशल बॉडी फॉर्म असतो त्याला म्हणतात, एक प्रकार आहे पा पॉलिप, दुसरा आहे मेडुसा. पॉलिप आणि मेडुसा. पॉलिप म्हणजे काय? बॉडी जी असते पा सिलेंड्रिकल बॉडी. सिलेंड्रिकल बॉडी कोण असते? हायड्रा. एक्झाम्पल काय आहे त्याचं? हायड्रा, सिलेंड्रिकल बॉडी. आणि इथं काय असतं पा? ऑरेलिया, म्हणजे तुमचा तो जेलीफिश. ओके, तर तो जेलीफिश इथे येतो. मग तुम्ही त्या ठिकाणी ते सांगू शकतात बॉडी पॉलिप, सिलेंड्रिकल बॉडी प्लॅन. मेडुसा जे आहे इथे कोणता? त्या ठिकाणी अम्ब्रेला लाईक, सॉरी इथे हे लक्षात ठेवा, अम्ब्रेला लाईक बॉडी प्लॅन आहे त्याचं. ओके, अम्ब्रेला लाईक बॉडी किंवा ओके, लक्षात ठेवा तिथे. त्यानंतर यात दुसरे कॅरेक्टरिस्टिक्स असतील, तुम्ही त्यामध्ये ऍड करायचे. ठीक आहे, बेसिक एक दोन कॅरेक्टरिस्टिक्स मी तुम्हाला महत्वाचे त्या ठिकाणी सांगतो. एक्झाम्पल काय? हायड्रा आणि जेलीफिश, हे लक्षात ठेवा. नंतर आपण जातो प्लॅटी हेल्मिंथिस. प्लॅटी प्लेट कशी असते? फ्लॅट असते. लक्षात काय? प्लेट असते ना, आपले जेवण करतो आपण, प्लेट कशी असते? फ्लॅट असते. मग हे प्लॅटी म्हणजे काय? फ्लॅट वर्म. यांना काय म्हणतो आपण? फ्लॅट वर्म. प्लॅटी हेल्मिंथिस, फ्लॅट वर्म. मोस्टली हे कसे असतात? पॅरासाइटिक. कसे असतात? पॅरासाइटिक, बायसेक्शुअल. ओके, ते पण कॅरेक्टर तुम्ही ऍड करू शकता. आता याच्यानंतर ह्या तुम्ही प्लॅटी हेल्मिंथिस मध्ये हे जे असतात हे कसे असतात? ट्रिप्लोब्लास्टिक. ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे ट्रिप्लोब्लास्टिक काय असणार? तुम्ही म्हणणार 3 लेअर पासून बनलेले आहेत. एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म, बरोबर. तुम्ही हे त्या ठिकाणी सांगू शकता प्लॅटी हेल्मिंथिस. नंतर हे हर्मॅफ्रोडाइट्स आहेत. बायसेक्शुअल मग म्हणलं मी, हर्मॅफ्रोडाइट्स आहेत. नंतर हे डिसीज कॉजिंग आहेत. यांच्यामध्ये जर तुम्ही एक्झाम्पल पाहायला गेलं तर प्लानारिया. एक्झाम्पल काय आहे? इथे मी लिहितो पहा एक्झाम्पल याचं, प्लॅनेरिया. ओके, प्लॅनेरिया आहे. नंतर तुम्ही एक्स्ट्रा जर एक्झाम्पल जर पाहायला गेलं तर यामध्ये तुम्ही जर टेपवर्म म्हणतो आपण, काय म्हणतो आपण? टेपवर्म हे सुद्धा त्याचं एक्झाम्पल आहे. कोणाचं? तर ह्या प्लॅटी हेल्मिंथिसचं. त्यानंतर इथे तुम्ही एक बायसेक्शुअल हर्मॅफ्रोडाइट म्हणू शकता, मेल फिमेल एकत्र असतात ते एक सांगू शकतात ह्या प्लॅटी हेल्मिंथिस म्हणजे. ओके, आपले फायलम. आता नेक्स्ट फायलम आहे
आस्क हेल्मिंथिस. आता अस्क हेल्मिंथिस म्हणजे काय? ओके, तर अस्क हेल्मिंथिसचं एक नाव आहे पहा, इट इज कॉल्ड राऊंड वर्म. यांना काय म्हटलं जातं? राऊंड वर्म. अस्क हेल्मिंथिस कॉल्ड ॲज द राऊंड वर्म. हा एकमेव फायलम असा आहे की जो काय आहे बाळांनो, त्या ठिकाणी जी बॉडी तुम्ही विचार करायला जर झालं तर ते देखील काय सांगणार तुम्ही? तर सिडो सिलोमेट म्हणजे फॉल्स बॉडी कॅव्हिटी असते. त्याचं हे IMP कॅरेक्टर म्हणू शकतो आपण. काय म्हणू शकतो? IMP कॅरेक्टर. त्याची बॉडी कशी आहे? सिडो सिलोमेट, फॉल्स बॉडी कॅव्हिटी. बरोबर. याच्यामध्ये हा एकमेव फायलम असा आहे अस्क हेल्मिंथिस, ह्याची जी बॉडी कॅव्हिटी आहे तुम्ही काय म्हणणार त्या ठिकाणी? ती फॉल्स बॉडी कॅव्हिटी आहे. नंतर हा काय? पॅरासाइटिक आहे, इंडो पॅरासाइट आहे तो. हा कसा आहे? पॅरासाइटिक आहे. ओके. सेक्शुअल डायमॉर्फिझम, युनिसेक्शुअल आहे. मेल फिमेल हे कसे असतात? सेपरेट असतात. याचे जर एक्झाम्पल जर पाहायचे जर झाले एक्झाम्पल, तर इथं तुम्ही काय सांगू शकता? एस्कॅरिस, नंतर आय थिंक लोइया आय वर्म असतो पहा, फिलारियल वर्म हा सुद्धा त्या ठिकाणी आहे. लोइया जो आहे तो आय वर्म त्या ठिकाणी तुम्ही हे यामध्ये आस्क हेल्मिंथिस मध्ये सांगू शकता. बरोबर. आपला कोणकोणतं फायलम झाला? पोरिफेरा, निडारिया, प्लॅटीहेल्मिंथिस, आस्क हेल्मिंथिस. ठीक आहे. याच्यानंतर आपण पुढे जातो त्या ठिकाणी जो नेक्स्ट आपला आहे तो आहे ॲनेलिडा. आता ॲनेलिडाला काय म्हटलं जातं पहा? ॲनेलिडा इज नथिंग बट द रिंग वर्म. याचं नाव काय आहे? शब्दामध्ये अर्थ आहे बा, हे कळलं पाहिजे तुम्हाला. ॲनेलिडा जो आहे तो काय आहे? रिंग वर्म आहे. आता बॉडी जी आहे, बॉडी मेटामेरिकली सेगमेंटेड. बॉडी कशी असते? जी सेगमेंटेड असते. नंतर हा जो आहे हा कसा असतो बाळांनो? ट्रिप्लोब्लास्टिक. कसा असतो तो? ट्रिप्लोब्लास्टिक. त्यानंतर सिमेट्री कोणती असते? बायलॅटरल सिमेट्री. तुम्ही काय सांगा? बायलॅटरल सिमेट्री. आता हे जे एक्झाम्पल्स आहेत कोणाचे? ॲनेलिडाचे. तर यामध्ये आहे बाळांनो अर्थवर्म, त्यानंतर लीच. ओके, हे तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकतात. नेक्स्ट आहे फायलम आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडा इज अ लार्जेस्ट फायलम ऑफ किंगडम ॲनिमली. सगळ्यात लार्जेस्ट फायला कोणता आहे? आर्थ्रोपोडा. ओके. आर्थ्रो म्हणजे काय? व्हॉट इज आर्थ्रो? व्हॉट इज पोडा? आर्थ्रो मीन्स जॉइंटेड. आर्थ्रो मीन्स जॉइंटेड अँड पोडा मीन्स अपेंडेजेस. और आपण त्याला ते काइन लेग्स म्हणतो. ओके. जॉइंटेड अपेंडेजेस. आर्थ्रोपोडा जॉइंटेड अपेंडेजेस ज्यांचे आहेत त्यांना आपण म्हणतो आर्थ्रोपोडा. लार्जेस्ट फाईल आहे. यातले जर एक्झाम्पल जर पाहायचे झाले तर काय आहे? हनीबी. आणि जर डायग्राम जर टाकायचे असले ते कॉक्रोचची टाकतात पहा, कॉक्रोच. ठीक आहे. नंतर जे काही आउटरमोस्ट कव्हरिंग आहे ते कसं असतं? एक्झोस्केलेटन. ते कायटिन पासून बनलेलं असतं पहा. कायटिन, कायचिटिन म्हणतील. ओके. कायटिन पासून बनलेलं आहे. बरोबर. दे आर युनिसेक्शुअल. ओके. फाउंड एव्हरीवेअर. आर्थ्रोपोडा हा लार्जेस्ट फायलम आहे, सगळीकडे सापडत पहा आर्थ्रोपोडा. ओके. हे तुम्ही त्या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवा. बाकी थोडे वाचा पहा. त्यानंतर मोलुस्का. मोलुस्कामध्ये कोण आहे? बायव्हॉल, ऑक्टोपस, स्नेल. मोलू म्हणजे काय? मोलू म्हणजे मऊ. म्हणजे काय असतं पहा? ते सॉफ्ट बॉडी. ही ॲनिमलची बॉडी कशी? मोलस्कांची बॉडी कशी असते? सॉफ्ट बॉडी ॲनिमल मोलुस्का म्हणतो आपण. नंतर हे कसे असतात पहा? कुठे कुठे सापडतात? तर जनरली हे काही ॲक्वॅटिक असतात, ॲक्वॅटिक अँड टेरेस्ट्रियल. ॲक्वॅटिक पण आहेत आणि हे टेरेस्ट्रियल पण आहेत. पाण्यामध्ये पण सापडतात आणि जमिनीवरती पण सापडतात. ओके. त्यानंतर जी बॉडी आहे, बॉडी डिवायडेड इनटू द 3 पार्ट्स. हेड, हेड आहे, फिसरल मास अँड फूट. हेड, फिसरल मास अँड फूट असे बॉडीचे 3 पार्ट्स पडतात पायांचे. बरोबर. नंतर हे कसे असतात? ट्रिप्लोब्लास्टिक. बरोबर. युनिसेक्शुअल सुद्धा टेक्निक असतात. ट्रिप्लोब्लास्टिक 3 लेअर पासून बनलेले आहेत पहा. त्यानंतर आपण नेक्स्ट जातो इकायनोडर्माटा. इकायनोडर्माटा ज्यांची स्किन, इकायनो म्हणजे काय? स्पायनी.
आणि डर्मा म्हणजे काय स्किन. यांची जी स्किन असते ती कशी असते स्पायनी स्किन. ओके हे इथे लिहिले खाली मी. ओके तर हे काय आहेत त्या ठिकाणी स्टारफिश ब्रिटल स्टार हे त्या ठिकाणी आहेत पहा जे कोण आहेत इकायनोडर्म्स. मग यांच्यामध्ये जे लोकोमोशन असतं लोकोमोशन विथ द हेल्प ऑफ लोकोमोशन म्हणजे मुवमेंट कशाद्वारे होते विथ द हेल्प ऑफ ट्यूब फीट. त्यानंतर जे स्पाइन्स असतात ते कशा असतात कॅल्केरियस स्पाइन्स आपण स्केलेटन म्हणतो ते जे त्यापासून बनलेले आहे पहा कॅल्केरियस स्पाइन पासून. हे ऑर्गॅनिझम ट्रिप्लोब्लास्टिक असतात युस एलिमेंट असतात. तुमच्या सर्वांचा आवडता वर्ड सांगतो ॲक्वॅटिक. कसे असतात ॲक्वॅटिक पण कसे असतात मोस्टली मराईन खाऱ्या पाण्यामध्ये सापडतात. ओके ही झाले इकायनोडर्म म्हणतात. त्यानंतर आहे हेमिकॉर्डेटा बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम डिवाइड इंटू द 3 पार्ट्स प्रोबॉसिस कॉलर अँड ट्रंक. प्रोबॉसिस कॉलर अँड ट्रंक. हेमी म्हणजे काय हेमी म्हणजे हाफ कॉर्डेटा म्हणजे रॉड. हाफ रॉड आपण यांना असं म्हटलं तर पहा हाफ रॉड असं म्हटलं जातं हेमिकॉर्डेटावाल्यांना. मग हेमिकॉर्डेटा मध्ये सांगताना आपण काय सांगणार पहा नोटोकॉर्ड प्रेझेंट ओनली इन प्रोबॉसिस. कोणत्या रिजन मध्ये असते नोटोकॉर्ड फक्त आणि फक्त प्रोबॉसिस रिजन मध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. ओके त्यानंतर आता याच्यामध्ये काय फॅरेंजियल गिल स्लिट्स प्रेझेंट. यांच्यामध्ये काय असतं बाळांनो फॅरेंजियल गिल स्लिट्स काय असतात प्रेझेंट असतात. फॅरेंजियल गिल स्लिट्स यांच्यामध्ये प्रेझेंट असतात बरोबर. नंतर याचे जर एक्झाम्पल पाहायचे जर झाले तर काय आहे बॅलॅनो ग्लॉसस अँड सॅकोग्लॉसस. कोण काय बाळांनो याच्यामध्ये लक्ष येते का प्रत्येकाला प्रत्येक पॉईंट जो सांगतोय मी लक्षात ठेवा बॅलेनोग्लॉसस आणि सॅकोग्लॉसस हे एक्झाम्पल आहेत. इट इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन काय कोणाची कनेक्टिंग लिंक आहे कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. म्हणजे हा दोघांचे पण कॅरेक्टर दाखवतो. एखादा विद्यार्थी असतो ना दोघांचे कॅरेक्टर दाखवतो. म्हणजे काय दोन तोंडी असतो बा आपल्याला सांगतो मी हे सांगितले कोणाला सांगू नको आणि आपल्या मित्राला दुसऱ्याला सांगतो ते तुला असं म्हणत होतं म्हणजे दोघांच्या मध्ये भांडणं लावतो. मी दोन्ही कॅरेक्टर दाखवतो म्हणजेच त्या पद्धतीने हेमिकॉर्डेटा कॉर्डेटचे पण कॅरेक्टर दाखवतो आणि नॉन कॉर्डेटचे पण कॅरेक्टर दाखवतो. मोस्टली हा युनिसेक्शुअल असतो पण काही त्यातले बायसेक्शुअल्स पण असतात. इट इज अ ॲक्वॅटिक मराईन हॅबिटॅट मध्ये सापडतो. ओके हे सुद्धा एक्स्ट्रा कॅरेक्टर तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकतात पहा हेमिकॉर्डेटामध्ये बरोबर. नंतर तो बरोईंग हॅबिट दाखवतो पाण्यामध्ये त्या ठिकाणी समुद्रामध्ये बरोईंग हॅबिट त्या ठिकाणी बिल्ड करून राहतो पहा. त्यानंतर नेक्स्ट आता पहा आपला पुढचा जो फायलम आहे कॉर्डेटा त्यामध्ये 3 सब फायलम आहेत. एक आहे युरोकॉर्डेटा दुसरा आहे सेफेलोकॉर्डेटा आणि तिसरा आहे व्हर्टिब्रेटा. आता यामध्ये तुम्ही जर पाहायला गेलं तर युरोकॉर्डेटा एक्झाम्पल काय हार्डमानिया डॉलिओलम. ओके त्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड कुठे प्रेझेंट असतो नोटोकॉर्ड प्रेझेंट ओनली इन लार्वल स्टेज. लार्वल स्टेज मध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो तो पण कुठे असतो ओनली ऍट टेल रिजन जी शेपटी असते तिथेच फक्त त्या ठिकाणी तो प्रेझेंट असतो. नंतर बॉडी कोड इज द ट्युनिका त्याच्या बॉडीच्या भोवती काय किंवा बॉडीवरती कोणता आवरण असतं ट्युनिका त्यामुळे त्यांना म्हटलं जातं ट्युनिकेट्स. ओके दे आर मराईन ते कसे असतात मराईन असतात बरोबर. बाकीचे कॅरेक्टर पहा त्यामध्ये. ओके त्यानंतर आहे सेफेलोकॉर्डेटा. सेफेलोकॉर्डेटा मध्ये एक्झाम्पल आहे एम्फिऑक्सस. बॉडी कशी असते फिश लाईक ते कसे असतात स्मॉल छोटे असतात फिश लाईक बॉडी असते. त्यानंतर नोटोकॉर्ड प्रेझेंट थ्रू आउट द बॉडी लेंथ पूर्ण बॉडी लेंथच्या त्या ठिकाणी नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो हेड टू टेल असं. नंतर दे आर मराईन आणि नंतर हे महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे फॅरिंग्स इज व्हेरी लार्ज इट कंटेन गिल स्लिट्स. त्यांच्यामध्ये गिल स्लिट्स असतात हे एक त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे सेफेलोकॉर्डेटाचं. ओके एम्फिऑक्सस एक्झाम्पल आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हर्टिब्रेटा. व्हर्टिब्रेटामध्ये काय नोटोकॉर्ड रिप्लेस बाय द व्हर्टिब्रल कॉलम. नोटोकॉर्डच्या ऐवजी त्यामध्ये काय असतं व्हर्टिब्रल कॉलम. आपल्यामध्ये मनका असतात मनके असतं म्हणतो पण ना नोटोकॉर्डच्या ऐवजी काय व्हर्टिब्रल कॉलम. यामध्ये 2 ग्रुप्स पडतात एक असतो अग्न्याथा आणि दुसरा असतो ग्नॅथोस्टोमाटा. अग्न्याथा म्हणजे काय जॉलेस यांच्यामध्ये जॉ नसतो जॉज आर ॲब्सेंट इन अग्न्याथा अँड ग्नॅथोस्टोमाटा विथ जॉ यांच्यामध्ये जॉज प्रेझेंट असतात. ओके त्यानंतर आपल्याला पुढचे पॉईंट पाहिजे व्हर्टिब्रेटामध्ये क्लासेस 6 क्लासेस आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी स्टडी करायचे आहेत. यात एक तर प्रश्न कसा विचारतात कंपॅरिझन विचारतात पहा कंपॅरिझन दोन्ही मधला फरक विचारतात. कोणते एखादा
पायसेस विचारतील, पुढे त्या ठिकाणी मॅमिलिया विचारतील किंवा रेप्टाईल्स, मॅमिलिया, अँफिबिया असं काही 2 विचारले जातील. बरोबर. त्या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी व्हिडिओ पाहत आहेत. तर जे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत व्हिडिओ लाईक केला नाही त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. मग असेच नवीन चांगले व्हिडिओ मी तुम्हाला त्या ठिकाणी शेअर करेल. पहा आता पहा, फर्स्ट त्या क्लासेस आहे सायक्लोस्टोमाटा. त्यामध्ये एक्झाम्पल आहे पेट्रोमॅक्झॉन, मिक्झिन. ओके. सायक्लोस्टोमाटा. आता या शब्दामध्येच अर्थ आहे. सायक्लो म्हणजे काय? सर्क्युलर. स्टोमाटा म्हणजे काय? माउथ. म्हणजे हे यांचे माउथ जे असतं ते कसं असतं? सर्क्युलर माउथ. ओके. त्यांचं माउथ कसं असतं? सर्क्युलर. मग स्किन जे आहे त्यांची ती सॉफ्ट असते विदाउट स्केल्स. स्किन सॉफ्ट असते फिश लाईक. बरोबर. आणि विदाउट स्केल्स, बॉडीवरती कसले त्यांचे स्केल वगैरे नसतात. एंडोस्केलेटन इज अब्सेंट. एंडोस्केलेटन त्यांच्यामध्ये नसतं. सर्क्युलर माउथ असतं. तुम्ही असं म्हणणार त्या ठिकाणी जॉलेस जरी म्हटलं तरी चालेल. पहा जॉलेस. यांच्यामध्ये काय असतात? देशो सकर्स. ते काय दाखवतात? सकर्स. म्हणजे यामधले कॅरेक्टरिस्टिक जर पाहायला गेलं तर ते कसे असतात? पॅरासायटिक. ते कसे असतात? पॅरासायटिक. म्हणजे सायक्लोस्टोमाटा कसे असतात? पॅरासायटिक. का सकर्स असतात? ते जे आहेत सकर्स. बरोबर. माउथ पण कसं असतं त्या ठिकाणी? सर्क्युलर असते. ओके. हे झालं तुमचं सायक्लोस्टोमाटा. आणि एक्वॅटिक. दे आर एक्वॅटिक. सायक्लोस्टोमाटा कसे असतात? एक्वॅटिक असतात. एक्झाम्पल पण कळलं. त्यानंतर पायसेस, फिश. ओके. रोहू, शार्क. कोल्ड ब्लडेड अॅनिमल म्हणतो आपण यांना. पायसेसला काय म्हणतो? कोल्ड ब्लडेड. त्यांचं रक्त थंड असतं. का? पॉइक्युलोथर्म्स असं म्हटलं जातं. एक्झोस्केलेटन त्या ठिकाणी काय असतात? बॉडीवरती स्केल्स, कोले त्या ठिकाणी असतात. नंतर यांच्यामध्ये जे आपण एंडोस्केलेटन जे म्हणतो. बरोबर. मग एंडोस्केलेटन मध्ये काय येतं बाळांनो? एंडोस्केलेटन. आता एंडोस्केलेटन मध्ये आपण जनरली म्हणताना 2 टाईप असतात. पहा. एक असतं बोनी, बोन पासून बनलेलं, आणि दुसरं काय असतं? कार्टिलेज. बोनी आणि कार्टिलेज. बोनी आणि कार्टिलेज. ठीक आहे. बोनी आणि कार्टिलेज. बोन पासून बनलेलं आणि कार्टिलेज पासून बनलेलं, असे त्या ठिकाणी 2 कव्हरिंग असतं. बरोबर. आता बघा, तुम्ही सर्वांचं लक्ष मोबाईल मध्ये आहे. बरेचसे साईडला मोबाईल असतील, त्यांचा मध्ये आवाज येतो, तो आवाज आला नाही पाहिजे. बरोबर. शांततेने हेडफोन घालून त्या ठिकाणी तुम्ही ऐकलं पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला एकदम परफेक्ट लक्षात राहील सगळं. ओके. बोनी आणि कार्टिलेज. एंडोस्केलेटन काय आहे? बोनी अँड कार्टिलेज. ओके. पाहायचंय जे फिश असतात त्यांच्यामध्ये काय असतात? पहा, आपण जर पाहायला गेलं तर फिन्स असतात. काय असतात बाळांनो? फिन्स. मग फिनचा उपयोग कायसाठी होतो? स्विमिंग. त्यांना स्विमिंग साठी ते फिन्सचा यूज केला जातो. पहा, बॉडी कशी असते? फिशची स्पिंडल शेप बॉडी असते. बरोबर. पाण्यामध्ये पोहता आलं पाहिजेत ना, स्पिंडल शेप. नंतर रेस्पिरेशन. रेस्पिरेशन. रेस्पिरेशन विथ द हेल्प ऑफ गिल्स. रेस्पिरेशन कशाद्वारे केलं जातं? त्यांच्यामध्ये गिल्सद्वारे रेस्पिरेशन केलं जातं. पहा. त्यानंतर येतो आपण अँफिबिया. अँफिबियामध्ये काय? फ्रॉग, टोड्स. ओके. मग फ्रॉग टोड मध्ये काय? 2. अँफी म्हणजे बोथ लाईफ. बोथ लाईफ कोणती? एक लार्वल लाईफ आणि एक अडल्ट लाईफ. लार्वल म्हणजे काय? ॲक्वॅटिक. लार्वल लाईफ कुठे असते? ॲक्वॅटिक. ही ॲक्वॅटिक त्या ठिकाणी काय दाखवतात? रेस्पिरेशन दाखवतात पाण्यामध्ये. ठीक आहे. आणि हे जे अडल्ट आहे ते कुठे असते? टेरेस्ट्रियल. बरोबर. टेरेस्ट्रियल. अडल्ट जे लाईफ आहे टेरेस्ट्रियल आहे. जमिनीवरती पण असतात आणि पाण्यामध्ये पण असतात. म्हणजे इनसाइड द वॉटर ऑर ऑन लँड. हे लक्षात ठेवा. एक्झोस्केलेटन यांच्यामध्ये काय असतं? अब्सेंट नसतं. एक्झोस्केलेटन अब्सेंट. कोणामध्ये? अँफिबियामध्ये. 2 पेअर्स ऑफ अपेंडेजेस. 2 पेअर्स ऑफ अपेंडेज. पुढचे 2 पाय, मागचे 2 पाय, असे त्या ठिकाणी अपेंडेजेस यांच्यामध्ये आहेत. पहा. त्यानंतर इयर आर अब्सेंट. यांना कानं नसतात. हे ह्याचं काम कोण करतं? टिम्पॅनम. टिम्पॅनम प्रेझेंट. मग टिम्पॅनम काय करतं? हिअरिंग साठी त्यांना युजफुल आहे. त्यानंतर यांची जी स्किन असते, स्किन कशी असते? मॉइस्ट. आणि त्या स्किनद्वारे काय केलं जातं? रेस्पिरेशन. मॉइस्ट स्किन. त्याचा उपयोग कायसाठी होतो बाळांनो? रेस्पिरेशन. रेस्पिरेशन साठी त्यांना त्याचा उपयोग होतो. मॉइस्ट स्किन. बरोबर. त्यांची स्किन मॉइस्ट असते. बरोबर. हे झालं तुमचं अँफिबियाचं. त्यानंतर नेक्स्ट आहे रेप्टिलिया, एव्ज आणि मॅमल्स किंवा मॅमिलिया. रेप्टिलियामध्ये काय? टोर्टॉइज, लिझार्ड, स्नेक्स. दीज आर द एक्झाम्पल ऑफ रेप्टाइल्स. मग रेप्टाइल्स म्हणजे काय? रेप्टिलियन्स म्हणजे काय? रेप्टिलियन्स म्हणजे काय म्हणतो आपण? तर त्यामध्ये क्रिपिंग मुवमेंट ऑन लँड. त्यांची मुवमेंट कशी असते? क्रिपिंग. क्रिपिंग मुवमेंट असते. बरोबर.
क्रिपिंग म्हणजे काय? सरपटणारे प्राणी. रेप्टाइल्स काय असतात? दे शो क्रिपिंग मुवमेंट. ओके. मग आता क्रिपिंग त्यांची जी बॉडी आहे किंवा ती बॉडी जी असं स्किन म्हणतो आपण ती ड्राय असते, स्केली असते. ड्राय अँड स्केली. त्यांची जी स्किन असते ड्राय असते, स्केली असते. त्यानंतर यांच्यामध्ये सुद्धा असं ऐकलं की सापाला कान आहेत? नाही. इयर आर अब्सेंट. इयर काय असतं त्यांच्यामध्ये? अब्सेंट असतात. ओके. मग त्यानंतर हे जे असतात यांचं जे रक्त असतं तर ते रक्त कसं असतं? कोल्ड ब्लडेड. हे सुद्धा कसे असतात बाळांनो? कोल्ड ब्लडेड. यांचं रक्त सुद्धा कसं असतं? कोल्ड, थंड असतं. त्याला आपण काय म्हणतो? पॉयकिलोथर्म्स. कशा असतात हे? पॉयकिलोथर्म्स. यांचं रक्त थंड असतं पहा रेप्टिलियनचं. क्रिपिंग मुवमेंट करतात. बरोबर. आता यांच्यामध्ये एग लेइंग वगैरे भरपूर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, परंतु आपल्याला एवढे काय 2-3 सफिशियंट झाले. त्यानंतर आपण जातो एव्स. आणि यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं दे आर युनिसेक्शुअल. ठीक आहे. ॲक्वॅटिक पण असतात, टेरेस्ट्रियल पण असतात. त्यानंतर एव्स. एव्स मध्ये आपण म्हणतो बर्ड्स. पिकॉक, पॅरट, पिजन, जेवढे एक्झाम्पल सांगाल तेवढे तुम्ही सांगू शकता. नंतर यांच्यामध्ये एक्झोस्केलेटन जे आहे बॉडीवरती काय असतात? फिदर्स. अडॅप्टेड फॉर एरियल लाईफ. कशासाठी अडॅप्टेशन झालेलं आहे? एरियल लाईफचं. बरोबर. त्यानंतर नेक प्रेझेंट. ओके. त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट असते? नेक. पुढं बिटवीन हेड अँड ट्रंक. यांच्यामध्ये नेक त्यांच्यामध्ये असते पहा. ओके. आता त्यानंतर एव्ज मध्ये आपण जर पुढे कॅरेक्टरिस्टिक सांगायची जर झाली तर काय सांगणार? की ह्यांची जी बॉडी असते स्ट्रीमलाईन आहे. जे बोन्स असतात ते निम्नेटिक बोन असतात, लाईट वेट ते आहे पण ते 11वीला आहे. तिथे जनरल तर बेसिक लक्षात ठेवा. नंतर 4 लिम्स मॉडिफाईड into wings. 4 limbs modified into the wings. 4 लिम्सचं मॉडिफिकेशन कशामध्ये झालेलं असतं? विंग्स मध्ये. त्याचबरोबर जी माउथ आहे, माउथ इज मॉडिफाईड इनटू बीक. माउथ मॉडिफाईड इनटू बीक. माउथचं मॉडिफिकेशन कशामध्ये झालं असतं? बीक. बीक म्हणजे आपण त्याला म्हणतो चोच. बरोबर. हे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही सांगू शकतात पहा. ओके. हे जे बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत एव्स, बर्ड्स म्हणतो, पक्षी म्हणतो आपण. त्यानंतर लास्ट क्लास आहे मॅमेलिया. ह्युमन, बॅट, डॉल्फिन. बरोबर. ते सगळे कुठे येतात? मॅमेलियामध्ये. मॅमेलियाची सगळ्यात महत्वाची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? मॅमेलियामध्ये मॅमरी ग्लँड्स प्रेझेंट असतात. काय असतात? मॅमरी ग्लँड्स प्रेझेंट असतात. नंतर एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे डिजिट प्रोव्हाइड विथ नेल्स, क्लॉज, हूव्स. आपले नखे असतात डिजिटवरती. बरोबर. त्याचबरोबर क्लॉज असतात, काहीमध्ये नखे असतात आणि काहीमध्ये हूज. तुम्ही जर ते बॅट बघितलं त्याला हूज असतात, उलटे लटकतात ना ते झाडावरती, तर त्याच्यामध्ये हूज असतात. इथे की कॅरेक्टर सांगतोय मी तुम्हाला पहा. महत्वाचं काय? प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड. कोणत्या ग्लँड असतात? मॅमरी ग्लँड्स. मॅमरी ग्लँडचा यूज कशासाठी होतो? मिल्क प्रोडक्शनसाठी. बरोबर. मॅमरी ग्लँड्स. नंतर जे एक्झोस्केलेटन आहे, एक्झोस्केलेटन मध्ये त्या ठिकाणी काय? बॉडी कवर्ड विथ हिअर्स अँड फर. हिअर असतील, फर असतील. बरोबर. नंतर यांचं आपलं जे रक्त असतं, आपण इथे येतो मॅमेलियामध्ये, आपलं रक्त कसं असतो? वार्म ब्लडेड. मग आपल्याला वार्म ब्लडेड आणि म्हणलं जातं. वार्म ब्लडेड म्हणजे काय? होमिओथर्म्स. आपलं रक्त कसं असतं? एकदम उष्ण असतं. आपल्याला काय आपण म्हणतो? वार्म ब्लडेड. आपण पण वार्म ब्लडेड आहोत. आणि एव सुद्धा काय त्या ठिकाणी बाळांनो? हे सुद्धा काय असतात? वार्म ब्लडेड. बरोबर. हे पण वार्म ब्लडेड असते ना. होमिओथर्म्स म्हटलं जातं पहा. ज्यांचं रक्त कसं असतं? एकदम उष्ण असतं. आपल्यामध्ये लक्षात आलं कॅरेक्टर डिजिट प्रोव्हाइड द नेल्स, क्लॉज, होज, प्रेझेन्स ऑफ मेमरी ग्लँड्स, एक्झोस्केलेटन, हिअर्स, फर, वार्म ब्लडेड आहोत आपण, होमिओथर्म्स म्हणतो. बरोबर. असे भरपूर त्या ठिकाणी त्यामध्ये काय असतात? हे युनिसेक्शुअल. ओके. अशा पद्धतीने तुमचा हा जो टॉपिक आहे बाळांनो तो संपलेला आहे. एकदम फास्टली रिवाइज केलेला आहे. बरोबर. तुम्हाला नक्कीच याचा एक्झाम मध्ये फायदा होईल. ओके. अशीच त्या ठिकाणी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तुम्हाला सर्वांना एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक. ठीक आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.